प्रीतीज वर्ल्ड या माझ्या युट्यूब चॅनलवरती मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुमच्या सोबत पावभाजीची रेसिपी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ही रेसिपी सुद्धा नक्की ट्राय करा, कारण खूप सोपी आहे ही रेसिपी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा। पावभाजीसाठी लागणारे इंग्रेडिएंट्स आहेत, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पावभाजी मसाला। हा मी एव्हरेस्टचा घेतलेला आहे। जिरं, लाल तिखट, इथे मी 6 बटाटे सोलून चॉप करून घेतलेले आहेत, अशा मीडियम साईजच्या फोडी केलेल्या आहेत। आणि ह्याला मी एक 10-15 मिनिटं ना पाण्यात भिजवून ठेवले, म्हणजे हे काळे नाही पडणार। त्याचसोबत इथे मी अर्ध बीट घेतलेला आहे, बीटामुळे पावभाजीला छान कलर येतो। हा 3 टोमॅटो घेतलेले आहेत। हे आहेत मटार, एक मोठी वाटी मटार मी घेतलेले आहेत आणि एक गाजर घेतलेला आहे। हे बारीक चिरलेले 3 कांदे आहेत, 2 शिमला मिरच्या, थोडंसं लसूण, थोडंसं आलं खिसलेलं आणि कोथिंबीर। हे मी आलं आणि लसूण बारीक चिरून आणि खिसून घेतलेलं आहे। ह्याच्या बदले तुम्ही जिंजर गार्लिक पेस्ट सुद्धा वापरू शकता रेडीमेड, फक्त त्याचा ना जरासा उग्र वास येतो जो मला आवडत नाही, म्हणून मी इथे लसूण फ्रेश बारीक चिरून घेतलेला आहे आणि आलं खिसून घेतलेलं आहे। आता कुकर इथे मी छान गरम करून घेतलेला आहे, त्यात 1 चमचा तेल घालतीये। तेल गरम झालं की त्याच्यात 1 चमचा जिरं घालायचंय। जिरं छान तडतडलं की त्यात 1.5 चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे आणि तो सुद्धा छान तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे। आणि आता ह्या सगळ्या भाज्या ह्यात घालायच्या आहेत। आता ह्या भाज्या छान शिजतील एवढं पाणी घालायचंय। कुकरचं झाकण मी लावती आहे। आता हाय फ्लेम वरती 3 ते 4 शिट्ट्या येईपर्यंत ह्या सगळ्या भाज्या शिजून घ्यायच्या आहेत। आता एका कढईमध्ये थोडंसं बटर घालायचंय आणि बटर करपू नये म्हणून थोडंसं तेल सुद्धा। यात घालूया बारीक चिरलेला लसूण आणि आलं। लसणाचा कलर हलकासा चेंज झालेला आहे, हलकासा लाईट ब्राऊन झालेला आहे। आता आपण बाकीच्या भाज्या ह्यात घालून घेऊया। कांद्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे। आता आपण शिमला मिरची घालायची आहे। पावभाजी मसाला 2 चमचे आणि 1 चमचा लाल तिखट। कुकर सुद्धा गार झालेला आहे, कुकर उघडूया। ही भाजी सुद्धा छान शिजलेली आहे। आता हे मॅशर घेतलेलं आहे मी, मॅशरनी ह्याला मॅश करायचंय। पण कुकर मधलं मिक्सचर या कढईत घालायचंय। एक ग्लास पाणी परत मी घातलेलं आहे ह्याच्यात, चवीनुसार मीठ, कोथिंबीर। आता गॅस फुल करून या सगळ्या मिश्रणाला 10 मिनिटं छान शिजून द्यायचंय। आता सगळ्यात शेवटी ह्याच्यावरती थोडासा पावभाजी मसाला आणि बटर घालायचंय।
तुम्ही सुद्धा पावभाजीची ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, या व्हिडिओवरती कमेंट करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा.